हाय. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपली आई बनता येऊ शकेल का? किंवा आपल्याला आपली आई बनून समजून घेता येऊ शकेल का? हा आहे आजचा विषय. अम, हा विषय घेण्याचं कारण असं की वेल अँड गुड की ज्यांना स्वतःला अशी आई मिळालेली आहे ऑलरेडी आणि जी आई अशी आहे की जी कुठच्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला समजून घेऊ शकते आहे, तुम्हाला साथ देऊ शकते आहे. तर अशी ज्यांना आई मिळाली आहे त्यांचं भाग्य. पण अनेक जण आयुष्यामध्ये अशी आहेत एकटी, की ज्यांना ते ज्या सिच्युएशनमध्ये आहेत, त्या सिच्युएशनमध्ये समजून घेणारं खूप वेळेला कोणी नसतं. अं, त्यांना बोलायची तर इच्छा असते, आतलं सगळं सांगायची इच्छा असते, आत घुसमट होत असते. मात्र हे कोणाशी शेअर करावं हे कळत नाही. कारण अ, मित्र किंवा मैत्रिणी ह्यांच्यावर तेवढा विश्वास नसतो किंवा ते अ, विश्वासू नसतात, की आपलं मनातलं सगळं काही सांगावं. आणि एखादा जरी असेल कोणाला, तरीसुद्धा बरेचदा होतं असं, की तुम्ही एखादी गोष्ट अगदी पोटातली म्हणून, आपली म्हणून काहीतरी कोणाला सांगायला गेलात आणि तर तो माणूस बरेचदा तुमचं ऐकतो आणि क्रिटिसिझम असतं, तो तुम्हालाच दोष द्यायला लागतो, तो तुम्हालाच काही सांगायला लागतो आणि अशा वेळेला असं प्रत्येकाला वाटतं, की इथं आत्ता मला समजून घेणारं कोणीतरी हवं होतं आणि खूप वेळेला असं कोणी आपल्या आयुष्यात नसतं. आणि म्हणूनच ही कल्पना, की आपणच आपली आई व्हायला पाहिजे आणि आपणच आपल्याला अशा सिच्युएशन्समध्ये समजून घ्यायला पाहिजे. कारण आपण ज्याला शोधतोय, ती व्यक्ती आपल्यासमोर कायम असेल असं नाही, आपल्याजवळ असेल असं नाही. पण ती व्यक्ती आपणच असलो, तर मात्र आपलं आयुष्य खूप सुकर होऊ शकतं. इथे जी मी आई असं म्हणलेलं आहे, ती खूप आयडियलिस्टिक आई असं आपण म्हणूया, की म्हणजे खरंच आई कशी असायला पाहिजे तशी आई अशा अर्थी आहे. पहिली आईची काही वैशिष्ट्ये आपल्याला बघायला लागतील यासाठी. तर ती काय असतील? तर आई अतिशय अनकंडिशनली ॲक्सेप्ट करते आपल्या मुलाला. जसं की जन्माला आलेलं मूल ते काळं असू दे, गोरं असू दे, ते दिसायला कसंही असू दे, अगदी स्पेशल जन्माला आलेली जी मुलं असतात त्यांनासुद्धा त्यांची जी आई असते, ती पहिली ॲक्सेप्ट करते. अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर आईच असते, जी पहिली ती त्या मुलाला जसं आहे तसं ॲक्सेप्ट करते. तर हा ॲक्सेप्टन्स असायला पाहिजे. त्याला कसली कंडिशन नसते, की तू असा असशील तर मी तुला स्वीकारणार, तू तसा असशील तर मी तुला स्वीकारणार, तू चांगला दिसलास तर तू मला आवडशील. अशा सगळ्या अटी नसतात आणि म्हणून ती आई असते. दुसरं आईचं वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्याला चांगलं वळण लावते. ती चांगल्या गोष्टी कशा करायच्या, वाईट गोष्टी कशा टाळायच्या, हे फार खुबीने आपल्याला समजावून सांगते. आपल्याकडनं ते करवून घेते. आपल्यामध्ये तो अवेअरनेस कायम राहील असं बघत असते. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जेव्हा आपल्या हातनं काही चुका होतात आणि बघा असं आठवून बघा, की आपलं काहीतरी चुकलं आहे आणि आपले सगळे मित्र-मैत्रिणी तक्रार सांगायला घरी आलेत. अशा वेळेला आई पहिलं सगळं ऐकून घेते अ, आणि त्या मुलाला सांगते, की त्या मुलांना सांगते, की "हो, अ, ह्याचं चुकलं आहे. मी ह्याला नक्की समजावून सांगते. तुम्ही आता गेलात तरी चालेल." ती असं बघते, की तिला तिच्या मुलाला सांगायचं तर आहे, पण ती सगळ्यांसमोर त्याला कानकोंड होणार नाही, अपमानास्पद होणार नाही ह्याची पण काळजी घेते आणि सांगते. तर ह्या अशी जी काही वैशिष्ट्ये आहेत किंवा कितीही मोठा अपराध असू देत, ती त्या मुलाला पोटाशी धरू शकते, आधी जवळ घेते. जसं एखाद्याला जखम झाली तर पहिली मलमपट्टी करणार आणि मग विचारणार काय झालं आणि कसा पडलास तू? तर ही जी काही अशी वैशिष्ट्ये आहेत आईची ती सगळी अ, जर आपलीशी केली आपण स्वतःच आणि आपल्याला आपल्या कुठच्याही सिच्युएशनमध्ये समजून घेता येऊ शकलं, तर फार उत्तम आहे आणि त्याच्यासारखं दुसरं औषध नाही वर येण्यासाठी. कारण बघा अशा खूप गोष्टी असतात माणसांच्या आयुष्यात, की ज्या त्यांना खरोखर शेअर करता येत नाहीत. कारण डेफिनेटली त्याच्यात त्यांचाही दोष असतो. त्यांच्या हातनं अशा काही चुका झालेल्या असतात. मग त्या त्यांच्या चारित्र्याबद्दलच्या काही असतील, लग्नबाह्य संबंधांबद्दल असतील किंवा अशा काही गोष्टी, की ज्या कुणाला जाऊन विचारता येत नाहीत आणि आपल्या हातनं काहीतरी चूक तर झालेली असते. पण आता ह्याच्यातनं बाहेर कसं यायचं हे कळत नसतं. आणि अशा वेळेला काय होतं तो जो एक अपराधी भाव मनात असतो आणि त्यात पुन्हा फसवलं गेलं, तर मग तर त्या माणसाचं दुःख तर विचारायलाच नको. तर अशा वेळेला ते जेव्हा खूप एकटे असतात आणि त्यांना कळत नसतं, की आता मी ह्याच्यातनं कसं बाहेर यावं,
तर त्यावेळेला आपण स्वतःच आपल्याला खूप दोष देत राहिल्यामुळे होतं असं, की एक प्रकारचं न्यूनगंड मनात तयार व्हायला लागतं. माणसं डिप्रेस व्हायला लागतात आणि मग ते डिप्रेशनमधनं बाहेर येऊन येणाऱ्या सिच्युएशन्सना तोंड देणं, याच्यासाठी जी ताकद लागते, ती ताकद माणसं गमावतात स्वतःच्याच दुःखात कोंडून राहिल्यामुळे. त्याला वाट मिळत नाही कधी आणि म्हणूनच अशा वेळेला आपण स्वतः आपली आई झालं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे नेमकं, तर खरोखर आई एखाद्या आपल्या मुलाशी कसं बोलेल तसं बोललं पाहिजे, की "बाळा, तुला काय झालं? तू का एवढ्या दुःखात आहेस? तुला काय होतंय? तुम्ही सांगाल की तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये फसलात, की जिथे तुम्हाला कळतंय तुमची चूक झालेली आहे, वर तर यायचं आहे, पण असे त्रास होत आहेत." तर त्यावेळेला आई काय सांगेल, की "हो, ठीक आहे, तुझी चूक झाली, पण त्याला पण काहीतरी कारणं असतील. तुला माणसांची पारख नाही आहे, हे मी तुझं समजून घेऊ शकते. कारण तू आत्तापर्यंत कधी कुठे असा वावरला नाही आहेस, की जिथे तुला माणसांची पारख होईल." तर असं आई काहीतरी आपल्या मुलाशी बोलेल, ते आपण बोलायचं आपल्याशी, की हो, कारण आपल्याला आपल्या चुका का झाल्यात ह्याची कारणंसुद्धा माहिती असतात. आता एखाद्या माणसाला खरोखर माणसांची पारख नसेल, तर तो बऱ्याच माणसांच्या बाबतीत फसू शकतो. त्याला कोणीतरी फसवू शकतं. कारण त्याला कोण बरोबर, कोण चूक कळत नसतं, कोण योग्य, कोण अयोग्य कळत नसतं. पण हे अनुभव आपल्याला शिकवतातच शेवटी, की कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे. पण आपल्या आईच्या मायेने आपण जर आपल्याशी बोलू शकलो, आपल्या गोष्टींना माफ करू शकलो आणि ते माफ पण का करायचं? कारण आपल्याला आपला प्रवास ठाऊक आहे. आपण कुठून निघालो आणि कुठपर्यंत आलो. आपल्या बाबतीत ज्या काही चुका झाल्या, आपण ज्या चुका केल्या त्या का झाल्या? लोक आपल्याशी जर असं वागत असतील तर ते का वागत असतील? त्यात आपलं पण काहीतरी चुकतंय का? हे सगळे जे ॲनालिसिस आहेत, हे आईच्या मायेने केले ना, तर ते प्रेमाने होतील. असं तर आपण आपल्याला स्वतःला कायमच क्रिटिसाइज करत असतो. आपण समोर आरशात बघितलं तरी आपण आपल्याला क्रिटिसाइजच करत असतो. तुझ्यात हे बरोबर नाही, तुझं ते बरोबर नाही, तुझा रंग नाही बरोबर, तुझे केस नाही बरोबर, उंची नाही बरोबर, काय वाटेल ते असेल. आपण क्रिटिसाइजच जास्त करतो. पण जिथे आपण आईच्या मायेने समजून घेणं म्हणतोय ना, तिथे माया जास्त आहे आणि मग क्रिटिसिझम आहे. आणि क्रिटिसिझम पण नाही आहे ते ॲक्च्युली आपल्या चुकांना त्या चुकांसहित समजून घेणं, त्याच्यावर काहीतरी उपाय शोधणं आणि अतिशय नरमाईने सिच्युएशनमधनं आपल्याला बाहेर काढणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आई जी ताकद देते प्रेमाची स्वतः आपल्याला, ती आपण स्वतःला द्यायची आहे. खूप ताकद द्यायची आहे. कुठच्याही सिच्युएशनमध्ये मधून वर येत असताना माणसाला ताकद लागते आणि ती ॲक्सेप्टन्सची ताकद लागते, ती प्रेमाची ताकद लागते. आणि ती हो, माणूस आहे, चुका होऊ शकतात, तर त्या चुकीतनं पण बाहेर पडता येतं, हे सांगण्याची जी ताकद लागते ती आपल्या आतूनच आली तर आपल्याला त्यासाठी कुणी माणसं शोधायची गरज नाही पडणार, एकटं वाटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत माणसं, न्यूनगंड मिळणार नाही आणि सगळ्या संकटांची तोंड द्यायला आपण कायमच तयार राहू, कारण आपली आई आपल्यासोबत कायम असेल. हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते आहे. कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.